अहो, हा घ्या दोरा, गळ्यात बांधून घ्या. मी देवाला गेले होते ना, तिथून आणलाय. दोरा ह्याची काय गरज होती? अहो, हे घ्या. हे घातल्याने आपल्या घरात सुख शांती लाभल. तुम्हाला तर माहिती ना आपल्या घरात किती किरकिरी चालू आहे. ठीक आहे बाई, जशी तुझी इच्छा. दे इकडे दोरा. अहो, माझी सोन्याची अंगठी हरवली आहे. तुम्ही बघितली का? नाही. हरवली का? काय ही साडेसाती आपला पिच्छाच सोडत नाहीये. अगं सुनबाई, जरा चहा बनवून देते का? काय हो तुमचं? चहा दे, पाणी दे, हे दे, ते दे. तुमचं तुम्ही घ्यावा. अगं ए, हो, ए ओ करत बसू नका. अंगठी शोधायला मला मदत करा. आधीच मला टेन्शन आलंय. अहो, बघा ना किती दिवस झाले. देवाला जाऊन मी धागा आणला, देवधर्म सगळं करतीये. तरी काय आपल्या घराची परिस्थिती काय बदलतच नाहीये. अगं मला आता आठवलं, मी पण एका ठिकाणावरून आहे ना देवाचा दोरा आणलाय. पण आहे ना हा अर्धवट आहे, ह्याला तुलाच पूर्ण करावं लागल. अहो, पण तुम्ही कसं काय पूर्ण करू शकते? अगं त्या मंदिराच्या पुजाऱ्यांनी सांगितलंय, जेव्हा पण तू आहे ना घरातल्या सगळ्या लोकांसोबत चांगलं बोलशील आणि ह्या दोऱ्यावर आहे ना फूक मारशील ना, हळूहळू ह्या दोऱ्याची पॉवर वाढणार आणि मग सगळे प्रॉब्लेम कसे नाहीसे होतात ते बघ तू. सुनबाई, एक कप चहा देतीस का ग? हा सासूबाई, करते ना चहा. आणि तुमच्यासाठी आज आल्याचा चहा करते मी. तुम्ही पण पिणार का चहा? हा. हा, तुमच्यासाठी पण मी चहा करून आणते. हा. अहो, तुम्ही आणलेल्या धाग्याने तर कमालच केली. आपल्या घरातले सगळे प्रॉब्लेम नाहीसेच झालेत. बायको, तुला एक सांगू? अगं तो धागा देवाचा नव्हताच ग. तो तर एक साधा धागा होता. आणि आपल्या घरामध्ये किरकिरी कशामुळे होती माहितीये का? आपल्या दोघांच्या भांडणामुळं, तुझ्या स्वभावामुळं, चिडचिड्या स्वभावामुळं. पण जसं जसं तू तुझा स्वभाव बदलला, सगळ्यांशी प्रेमाने बोलायला लागलीस, प्रेमाने राहायला लागलीस, ऑटोमॅटिक घराचं वातावरण बदललं. आणि हेच मुख्य कारण आहे आपल्या घरात शांती येण्याचं, समाधान येण्याचं. खरंच बोलताय तुम्ही. पटलं मला तुमचं. तर माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुमच्या पण घरात सतत चिडचिडी होतीये, किरकिरी होतीये, भांडणं होतात ते, तर याचं कारण कुठेतरी तुमचा स्वभाव असू शकतो. घरातल्या प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने बोला, एकमेकांना इज्जत द्या, प्रेम करा. बघा तुमच्या घराचा कसा काय पलट होईल. तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा.